आज आपण देवघराची रचना कशी असावी ज्यामुळे आपल्याला आपला भाग्योदय करण्यास व जीवनात प्रगती करण्यासाठी मदत होईल याची आपण काही उदाहरणे पाहणार आहोत। देवघर हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेस असावे, कारण उत्तर किंवा दक्षिण दिशेस नसावे, कारण की दक्षिण दिशा ही पित्राची असते। आपले किंवा देवाचे तोंड उत्तरेला किंवा दक्षिणेला होणार नाही याची काळजी घ्यावी। पूर्व दिशेला असल्यास उत्तम, पण तुमच्या घरात जागा नसेल आणि तुम्ही पश्चिमेला जरी ठेवले तरीही काही हरकत नाही आहे। सर्व उत्तम घरात मंदिराचे स्थान हे ईशान्य कोपऱ्यात आहे, जे की पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये जो कोपरा असतो तो म्हणजे ईशान्य कोपरा, त्याला देवाचा कोपरा सुद्धा म्हणतात। त्यामुळे या जागेत जर तुम्ही मंदिराची स्थापना केली तर तुमच्या वास्तूमध्ये काही वास्तुदोष असतील ते सुद्धा आपोआप कमी व्हायला मदत होईल। मंदिरात हे घरातले मंदिर हे शक्यतोवर लाकडाचे असावे। पूजा करताना तुमच्याजवळ काही चामड्याची वस्तू नाही ना याची सुद्धा काळजी घ्यावी। जसे की आपण ऑफिसला जाताना निघता नमस्कार करतो, आपल्या माणसांच्या कमरेला चामड्याचा बेल्ट असते किंवा खिशात पॉकेट असते, तर देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर तो लावावा किंवा खिशात ठेवावे। किंवा आपण हा नियम बाहेरच्या मंदिरात सुद्धा पालन केले पाहिजे, कारण चामड्याची वस्तू देवाचे दर्शन घेताना आपल्याजवळ नसली पाहिजे। त्यासोबत आपल्या पूर्वजांचे फोटो किंवा टाक हे देवाच्या मंदिरात ठेवू नये, कारण पूर्वजांची यानी की पितरांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे। त्या दिशेला यमदिशा किंवा पितरांची दिशा सुद्धा म्हटले जाते। त्यामुळे तुम्हाला पितरांचे फोटो घरात लावायचेच असेल तर ते दक्षिण भिंतीवर लावावे आणि त्या दिशेला आपण जसं घराच्या बाहेर जाताना किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना देवाचे दर्शन घेतो तशी पितरांचाही आशीर्वाद खूप आवश्यक असते, तर त्याप्रमाणे तुम्ही पितरांच्याही फोटोला नमस्कार करून जाऊ शकता। त्यासोबत तुम्ही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की घराच्या मंदिरात एकाच देवाच्या खूप मूर्ती नसाव्या, शक्यतोवर एका देवाची एकच मूर्ती असावी। बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की मूर्ती केवढी असावी, तर तुम्ही मंदिर केवढंही मोठं घेतलं तरी चालेल, पण मंदिरातली मूर्तीची उंची ही अंगठ्यापेक्षा जास्त नसावी, याचा हा नियम घरातल्या मंदिरासाठी लागू होतो। त्यासोबत तुम्ही कलश स्थापन करायचा असेल तर तो उत्तर दिशेच्या साईडला ठेवावा आणि दिवा ठेवायचा असेल तर तो मंदिराच्या दक्षिण दिशेच्या साईडला ठेवाव्या। अगरबत्तीचे स्टँड उत्तर दिशेच्या कलशाच्या समोर ठेवले तरीही चालते। काही जण दिवा हा मध्यभागी ठेवतात, पण जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो त्यावेळेस तो पडण्याची भीती असते किंवा आपल्याला चटका वगैरे लागण्याची। आपण तेलाचा दिवा लावून जरी पूजा केलेली असली तरी पूजा झाल्यानंतर देवाची आरती ही गाईचा तुपाचा दिवा लावून करावी व देवाला ओवाळल्यानंतर तो दिवा आपल्या पूर्ण घरात फिरवून त्यासोबत घंटानाद करावा। त्यासोबत जर तुम्ही ओम शांती किंवा कुलदैवतेचा मंत्र किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप केल्यावरही तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतात।